हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू सायन्स कोचिंग क्लासेस. आणि आज आपल्याला सायन्स पार्ट 2 यामधील चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 यामधला पार्ट 3 आपल्याला लर्न करायचा. राईट. सो पार्ट 1 मध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा आपण अभ्यास केला होता. राईट. पार्ट 1 मध्ये आपण काय काय पाहिलं होतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि and its life processes. After that we are also seeing about the human respiration, that is in living organism and energy production topic. After that we also see what is the type of the respiration. In that we see the aerobic respiration, anaerobic respiration, glycolysis and Krebs cycles also we learn in part 1. Okay, and in part 1 also we learn that various kinds of energy we can get from the aerobic respiration and in anaerobic respiration. In after that in part 2 we learn energy getting from the different food components, what is the proteins and how that amino acid we get from the proteins. Okay, then what do you mean by the lipids? Okay, and how they are helpful to our body. Also we learn about the vitamins. Okay, vitamins, and also see the what is the importance of water in our body. And after that we also just get the review about the cell division, that is like what is the mitosis and what is the meiosis. Okay, and in part 3 we are going to learn, okay, we are going to learn the details about that division, that is the mitosis division and meiosis division. Okay, so right now we are moving on our PDF book. Okay, that is PDF book. Okay, so in PDF book we are just read one by one. एक एक गोष्ट आपण वाचूया आणि ते आपण इथे क्लिअर करण्याचा इथं काय करूया, प्रयत्न करूया. राईट. सो आता जर तुम्ही पाहायला गेलं तर इथे त्यांनी आपल्याला हे सांगितलंय की बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन. ओके, म्हणजे कुठल्याही सेल डिव्हिजन होण्याच्या आधी द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम्स नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस. बरोबर आहे. हा क्रोमोझोम काय करतो, हा सेल जो आहे, सेल काय करतो क्रोमोझोमचा, क्रोमोझोम सेल डबल अप इट्स क्रोमोझोम्स, म्हणजे सेल काय करतो, क्रोमोझोमची संख्या डबल करतो, डबलने वाढवतो. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये जो असलेला न्यूक्लियस आहे की नाही, तो न्यूक्लियसच्या माध्यमातून हा जो क्रोमोझोमची जी नंबर्स आहे तो डबल करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जर आपल्याकडे 2n एवढा जर क्रोमोझोमची नंबर असेल ना, तर तो काय करणार आहे, इट्स डबल अप टू दी 4n. ओके, सो आता कॅन यू रिकॉल मध्ये त्यांनी आपल्याला इथे एक गोष्ट दाखवलेली आहे, ती डायग्राम दाखवली आणि सांगितलंय की हा एक आपला क्रोमोझोमचा शेप आहे आणि याला नाव द्या. सो आता मी इथे जो तुम्हाला एरो दाखवतोय की नाही, हा एरो हा जर तुम्ही जर पाहिलात तर ह्याला आपण PR असं आपण म्हणतो. पी फॉर पॅरेट आणि आर म्हणजे ARMR अशी त्याची स्पेलिंग आहे. याला PR असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे पी बाजू असं म्हटलं तरी चालेल किंवा पी भुजा. आणि ही जी पार्ट आहे, हा वाला पार्ट, याला आपण काय म्हणतो, तर ह्याला आपण म्हणतो QR असं आपण म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण, QR असं आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर हा जो शेवटचा पार्ट तुम्हाला इकडे दिसतोय त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर त्याला आपण ह्या नावाने ओळखतो, ते म्हणजे DNA. आणि यू नो व्हॉट यू मीन बाय DNA. यू आर व्हेरी वेल नो की DNA काय असतं हे आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये देखील तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं. आणि त्याचबरोबर तिथे डीएनएचा फुल फॉर्म बरोबर पण मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं. आणि हा जो मिडल पार्ट आहे, हा सेंटर वाला पार्ट, याला आपण काय म्हणतो, तर सेंट्रोमियर असं म्हणतो. सेंट्रोमियर. सेंट्रोमियर म्हणजे यालाच मराठीमध्ये आपण गुणसूत्र बिंदू असं आपण म्हणतो. काय म्हणतो, गुणसूत्र बिंदू मराठीमध्ये म्हटलं जातं, तर इंग्रजीमध्ये त्याला सेंट्रोमियर किंवा सेंट्रोमियर असं आपण त्याला म्हणतो. ओके, सो आता आपल्याला काय करायचं की ह्या प्रत्येक सेल डिव्हिजनचा कशा पद्धतीने सेल डिवाइड होतो किंवा सेल डिव्हिजन कसं होतं, ह्या गोष्टींचा इथे आपल्याला चांगल्या रीतीने काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. सो लेट अस से की काय सांगितलं त्यांनी, अ
pair of each type of chromosome is present in 2n condition, whereas single chromosome of each type is present in n condition and their structure is like the all shown in figure given beside. ओके, म्हणजे त्यांनी इथे आपल्याला सांगितलंय की आपल्याकडे जे क्रोमोझोम असतात की नाही, तर ते डिव्हिजन होण्याच्या आधी ते ज्या अवस्थेमध्ये असतात त्यावेळेस त्यांच्याकडे त्या क्रोमोझोमचे नंबर्स किती पेअर्स असतात, तर 2 पेअर असतात आणि त्याला बेसिकली आपण काय म्हणतो तर 2n ही अवस्था त्यांची असते. अशा कंडिशन मध्ये आपण त्यांना पाहतो. बरोबर आहे. 2n म्हणजे ह्याला आपण इंग्रजीमध्ये जर पाहायला गेलं तर त्याला आपण डिप्लॉइड सेल असं आपण म्हणतो. डिप्लॉइड म्हटल्यावरती डाय DIPLOID डिप्लॉइड असं आपण म्हणतो. डिप्लॉइड डाय DI म्हटल्यावरती 2 आणि प्लॉइड म्हटल्यावरती n ला आपण डिप्लॉइड म्हणजे हॅप्लॉइड डिप्लॉइड असं म्हणतो ना, असं ही कंडिशन आहे बिफोर दी डिव्हिजन ऑफ दॅट क्रोमोझोम. मग ह्या डिप्लॉइडला आपण 2n याने दर्शवतो आणि त्याच्यानंतर मग त्याची काय होते की ह्या एक एक जोडीची नंतर काय होतं तर हॅप्लॉइड कंडिशन मध्ये त्याचं रूपांतर होतं आणि आपल्याला अशा पद्धतीने 1 हॅप्लॉइड तिथून आपल्याला मिळत असतो. आणि त्याची जी डायग्राम आपल्याला इथे या शेजारी इथे दाखवलेली आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. मग आता पाहूया आपण मायटोसिस मीन्स नेमकं काय असतं. व्हॉट यू मीन बाय द मायटोसिस. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, कारण हा पेपरला येणारा प्रश्न आहे आणि पेपरला तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन द मायटोसिस आणि मियोसिस हे नेहमीच सांगितलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचारला जाणारा हा प्रश्न आहे. इज इट क्लिअर टू यू? सो व्हॉट यू मीन बाय द मायटोसिस, लेट्स चेक की in a prophase, in mitosis means what? See, somatic cell and stem cell divide by the mitosis. आता आपण आपल्याला माहिती आहे की मायटोसिस मध्ये काय असतं, सोमॅटिक सेल असतो आणि स्टेम सेल असतो, राईट. मग हा काय होतो की डिवाइड केला जातो मायटोसिस प्रोसेस मध्ये. सो मायटोसिस इज कंप्लीटेड थ्रू 2 मेन स्टेप आणि हा मायटोसिस अशा 2 स्टेप मध्ये काय होतो की कंप्लीट होतो. Those 2 steps are क्रायोसिस, that is nuclear division. क्रायोकिनेसिस म्हणजे काय तर न्यूक्लियर. याच्या आतमध्ये हा जो असतो न्यूक्लियस असतो त्याचं न्यूक्लियरचं डिव्हिजन म्हणजे कायरोकिनेस आणि सायटोकिनेस. ओके, सायटोकिनेस हा कायरोकिनेस आणि हा सायटोकिनेस म्हणजे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. ओके, सो अशा पद्धतीने ह्याचं डिव्हिजन केलं जातं. म्हणजे नेमकं काय तर आपल्याला कायरोकिनेस म्हणजे काय तर आपण न्यूक्लियरचं डिव्हिजन करणार आणि न्यूक्लियसचं डिव्हिजन झाल्याच्या नंतर कायरोकिनेसिस प्रोसेस कंप्लीट होते आणि ती प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर मग सायटोकिनेस प्रोसेस काय होते, सुरुवात होते. सो अशा पद्धतीने त्या मायटोसिसचं 2 टाइप मध्ये डिवाइड केलं जातं आणि त्यासाठी आपल्याकडे 4 स्टेप आहेत. त्या 4 स्टेपचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. सो पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे प्रोफेज. त्या प्रोफेजला आपण काय म्हणतो तर मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो, प्रोफेज म्हटल्यावरती अगदी सुरुवातीची स्टेज असं आपण म्हटलं तरी चालेल किंवा पूर्वावस्था. डिव्हिजन होण्याच्या अगोदरची त्याची फेज कोणती आहे ते आपण पाहणार आहोत. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक अ क्रोमोझोम स्टार्ट्स. आता इथे काय होतं की सगळ्यात सुरुवातीला की क्रोमोझोम्स असतात ना, हे आपल्याला थ्रेड सारखे दिसतात. थ्रेड म्हणजे धागा म्हणू शकता तुम्ही. धाग्यासारखे दिसतात आणि धाग्यासारखे मी काय तिथे तुम्हाला दाखवले बघा या डायग्राम मध्ये की अशा पद्धतीने आपल्याला आपण जर मायक्रोस्कोप मध्ये जर पाहिलं तर अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीचे क्रोमोझोम्स दिसतात म्हणजे बिफोर द डिव्हिजन. ड्यू टू दिस they become short and thick and they start to appear along with their pairs of sister chromatids. ओके, मग आता काय होतं की हे जे तुम्हाला दिसलेले जे धाग्यासारखे दिसतात की नाही क्रोमोझोम, त्याच्यानंतर काय होतं की कंडेन्सेशन व्हायला सुरुवात होतं. कंडेन्सेशन म्हणजे जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं मी की समजा आपण पतंग उडवताना जर आपण मांजा जो असतो की आपल्या मांजा त्याला आपण असं कसा धागा दिसतो, ज्यावेळेस पतंग उडत असेल त्यावेळेस धागा असतो, तो धागा खिडकीमधून आपल्या जात असतो आणि मग पतंग उडून झाल्याच्या नंतर आपण खिडकीमध्ये पुन्हा तो मांजा आपण गुंडाळतो. त्यावेळेला काय होतं की तुम्हाला एकदम डार्क असं म्हणजे एकदम मोठं असं त्याचं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं. अदरवाईज ते स्ट्रक्चर आपल्याला दिसतं का नाही. पण त्याच पद्धतीने हे धागे जेव्हा कंडेन्सेशन होतात ना त्यावेळेला त्यांचं काय होतं की एक अशा पद्धतीने एक जोडी तयार होते, एक
जोडाची पेअरिंग होत असते तर त्याच्या सिस्टर क्रोमॅटाइड्स बरोबर त्याची जोडी तयार होत असते आणि मग ते जे आहे हळूहळू ते धागे आपल्याला दिसेनासे होतात. म्हणजे ते जे क्रोमोझोम आपल्याला दिसतात ना लाईक थ्रेड सारखे, ते हळूहळू दिसेनासे होतात आणि त्याचं रूपांतर म्हणजे जी डायग्राम दिसते की नाही, त्या डायग्राम मध्ये दाखवल्या बघा, त्या डायग्राम मध्ये जसं दाखवलंय त्या पद्धतीने आपल्याला दिसायला ते सुरुवात होतात. म्हणजे त्याचे जे धागे असतात ते नाहीसे व्हायला सुरुवात होतात. I hope so you can understood this concept. Okay. So centroids, okay, centroids duplicates and each centroid moves to opposite poles of the cell. Nuclear membranes and a nucleus start to disappear. आणि मग काय होतं की जे सेंट्रॉइड असतात ना, सेंट्रॉइड म्हणजे त्याचा सेंटरचा जो सेंटर असतो तो काय होतो की तो आपल्या वरती एक प्रकारचं न्यूक्लियरचं आवरण घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एक मेम्ब्रेन तयार होत असतं आणि मग तो जो आपल्याला सेंटर जो असतो ना न्यूक्लियस, तो पण आपल्याला दिसेनासा व्हायला सुरुवात होते या प्रोफेज मध्ये. I hope so you can understood the prophase, that is the first stage of the mitosis division. Now second stage is that the metaphase. Now in metaphase what will happen? Nuclear membrane completely disappear in metaphase. बरोबर आहे. हे न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे जे ते त्या ह्याच्यावरती हे जे आपल्याला असे दिसत होते हे आता असे न दिसता हे अशा पद्धतीने दिसायला सुरुवात होतात. म्हणजे जो सेंटर असतो ना आपला सेंट्रॉइड, जो आता मगाशी आपण डायग्राम मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला सेंट्रोमियर, तो आपल्याला काय होतो की हळूहळू या स्टेज मध्ये काय होतो की त्याच्यावरती एक प्रकारचं मेम्ब्रेन आल्या कारणामुळे काय होतं की आपल्याला पूर्णपणे दिसत नाही, स्पष्टपणे दिसत नाही. ओके, मग काय होतंय बघूया पुढे. So chromosomes complete their condensation and became clearly visible along with the sister chromatide. Okay, आणि मग ह्या केस मध्ये हा जो क्रोमोझोम आहे जो पूर्णपणे काय होतो की असं कंडेन्सेशन तयार करतो आणि पूर्णपणे ह्याच पद्धतीने जसं की आपण एक डायग्राम पाहिली की नाही वरती, त्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे असा ह्या पद्धतीने स्ट्रक्चर तयार करतो. हा जो सेंट्रोमाइड असतो ना, हा सेंट्रोमियर, हा आपल्याला काय दिसतो, दिसेनासा झालेला असतो. कारण याच्यावरती एका विशिष्ट प्रकारच्या ह्याचं प्रोटीन्स त्याच्यावरती काय केलेलं असतं की मेम्ब्रेन प्रोटीनमुळे मेम्ब्रेन त्याच्यावरती चढलेलं असतं. ओके, आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. ओके, सो अगेन आय कम इन दिस पॉइंट, that is a metaphase. Okay, in metaphase, so all chromosomes are arranged parallel to a equilateral plane, central plane of the cell. The special type of flexible protein, आताच म्हटलं होतं ना मी, that is protein fibers, that is spindle fibers are formed between the centromere to each chromosomes and both of these centroids. Okay, अशा पद्धतीने हे पॅरलली एकमेकांशी काय असतात की समानुपाती असे काय होतात की समान पद्धतीने असे काय होतात की अवस्थेमध्ये असतात आणि तयार होतात. आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय होतं तर एक स्पिंडल फायबर असतो, याच्या माध्यमातून जो सेंट्रोमियर असतो की नाही, हा सेंट्रोमियर काय होत असतो की तिथे पूर्णपणे विकसित झालेला असतो. हे आपल्याला इथं या पद्धतीने दिसतं. सुरुवातीला असा सेंट्रोमियर वगैरे काही दिसतो का तुम्हाला? सुरुवातीला बिलकुल नाही. तर तुम्ही डायग्राम मध्ये जर बघितलं पूर्वावस्थेची, तर सेंट्रोमियर वगैरे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतायत का बघा. सेंट्रोमियर दिसत नाही, फक्त एक लाईन दिसते, म्हणजे फक्त असे धागे असतात. मग याचं कंडेन्सेशन होऊन हे अशा फॉर्म मध्ये येतात. मग कंडेन्सेशन झाल्यानंतर तुम्हाला हे असे दिसायला लागतात. मग त्याचा जो सेंट्रोमियर असतो की नाही, जो सेंटर, त्याला फायबरस फूड असतो, स्पाइंडल फायबर, याने फॉर्म केला जातं आणि मग तो पूर्णपणे काय होतो की दिसेल असं होतं, त्याच्यावरती कंडेन्सेशन होतं आणि तो पूर्णपणे असा दिसेल असं होतो, नाहीसा होतो आणि अशा वेळी तो विकसित झालेला असतो, म्हणजे तो डेव्हलप झालेला असतो. आणि ते मग ह्या फेज मध्ये असे पॅरलली आपल्याला इथे डेव्हलप झाल्यानंतर अशा पद्धतीने हे दिसायला, त्याचं स्ट्रक्चर जे आहे किंवा त्याची रचना ही अशा पद्धतीने दिसायला सुरुवात होते. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस all this thing very well. Okay, now what is the next stage, that is anaphase. Anaphase means काय की जी शेवटची अवस्था असते की त्याच्या अगोदरची, म्हणजे सेमी फायनल जे आपण म्हणतो क्रिकेट मध्ये, त्या पद्धतीची अवस्था म्हटलं तरी चालणार आहे. मग इन anaphase काय होत आहे की centromeres split and thereby the sister chromatides of each chromosome separate. They are pulled apart in opposite direction with the help of the spindle fiber. मग आता ह्या स्टेजला काय होतं की
की जो आपला सेंट्रोमियर असतो ना, जो डेव्हलप झालेला आहे मेटाफेज मध्ये युजिंग दॅट व्हॉट स्पिंडल फायबर्स आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो काय होतो की डेव्हलप झालेला आहे. आणि मग डेव्हलप झाल्याच्या नंतर तो पॅरलली सेट सुद्धा झाला. मग ह्या स्टेजमध्ये काय होतं की जो सेंट्रोमियर असतो त्या सेंट्रोमियरचंच डिव्हिजन होतं आणि त्याचं डिव्हिजन होऊन काय होतं की एक सेंट्रोमियरचं डिव्हिजन झाल्यामुळे एक पेअर ही एका साईडला जाते आणि एक पेअर ही वेगळ्या साईडला जाते. म्हणजे दोन्ही म्हणजे ऑपोजिट डायरेक्शनला दोन्ही हे जे असतात ना क्रोमोझोम्स हे त्याच्या सेंट्रोमियर पासून काय होतात की डिवाइड होतात आणि वेगवेगळ्या सॉरी वेगवेगळ्या साईडला ते जायचा प्रयत्न करत असतात. सो what happens is separated sister chromatids are called daughter chromosomes. आणि हे जे सेपरेट झालेले असतात ना त्यांना आपण काय म्हणतो तर डॉटर क्रोमोझोम्स असं आपण म्हणतो. मग क्रोमोझोम्स being pulled appear like a bunch of bananas. बघा इथे बघा की अशा पद्धतीने आपल्याला दिसतात की जसं केळ्याचं घड कसं असतं त्या केळ्याच्या घडाप्रमाणे हे तुम्हाला मायक्रोस्कोपिक तुमची ही जी डायग्राम असल्या कारणामुळे तुम्हाला इथे माझ्यामध्ये स्पष्ट दिसणार नाही पण ती त्या केळ्याच्या घड्याप्रमाणे दिसते. तुम्ही जर प्रॅक्टिकली जर तुम्ही पाहिलं कांद्याची पात वगैरे जर मायक्रोस्कोप मध्ये जर ठेवून त्याची मुळं वगैरे जर तुम्हाला प्रॅक्टिकली जर तुमच्या टीचरांनी तुमच्या स्कूलमध्ये जर दाखवलं करून तर त्यामध्ये तुम्हाला हे दिसतील असे. ओके, सो अशा पद्धतीने हे डॉटर क्रोमोझोम्स तुम्हाला मिळायला सुरुवात होतात. मग हे क्रोमोझोम्स being pulled appear like हे तर झालंच. In this way each set of the chromosomes reach at two opposite pole at the same. मग अशा पद्धतीने हे दोन संच हे दोघांचे संच दोन पेशींचे संच दोन्ही लोकांना काय होतात सेपरेट केले जातात. I hope so you can understood this. All these three stages are very well and this is very important. जर एक्सप्लेनेशनला आलं तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे त्याच्यामुळे व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे. मग आता नेक्स्ट स्टेज काय आहे दॅट इज अ टेलोफेज. टेलोफेज मध्ये काय होतं तर म्हणजे हे सेपरेशन झालेले जे डॉटर क्रोमोझोम आहेत ना त्याच्यावरती काय प्रक्रिया होते का तर पाहूया आपण काय होते. The chromosomes which have reached at opposite poles of the cell now start decondense due to which they again become threaded like thin and invisible. मग आता हे दोन्ही टोकाला जे पोहोचलेले जे डॉटर सेल्स होते की नाही त्यांचं पुन्हा काय होतं डिकंडेन्सेशन म्हणजे पुन्हा त्यांचे धागे तयार व्हायला सुरुवात होतात. परत त्यांचं काय होतं की त्यांचं रूपांतर त्या धाग्यांमध्ये व्हायला सुरुवात होतं. ओके, मग काय होतं की पुन्हा काय म्हणतात ते पातळ होतात आणि त्यांचे जे सेंटर वगैरे जे आहे ते डेव्हलप झालेले ते पुन्हा दिसत नाही पुन्हा त्यांची रिप्रोसेस व्हायला सुरुवात होते. मग काय होते की न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ द क्रोमोझोम्स रिच ॲट पोल्स. आणि मग हे जे दोन्ही टोकांना जे पोहोचलेले आहेत ना त्यांच्यावरती पुन्हा काय होतं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार व्हायला सुरुवात होते. Thus two daughters nuclei are formed in a cell. आणि मग अशा पद्धतीने त्या सेलमध्ये पुन्हा दोन काय होतात की न्यूक्लियाई तयार होतात. ओके, दोन न्यूक्लियाई तयार होतात आणि न्यूक्लियस ऑल्सो ऍपियर इन ईच डॉटर न्यूक्लियस. आणि त्याचबरोबर ह्या न्यूक्लियस मध्ये पुन्हा त्याच्या दोन अजून डॉटर न्यूक्लियाई देखील तयार होतात. स्पिंडल फायबर कम्प्लिटली डिसॅपियर आणि ह्या केसमध्ये जे स्पिंडल फायबरमुळे जे तयार झालेले होते ना ते पूर्णपणे ते नाहीसे झालेले असतात. सो इन दिस वे कायरोकिनेसिस कंप्लीटेड अँड सायटोकिनेसिस बिगिन. अशा पद्धतीने काय होतं की आता कायरोकिनेसिस कंप्लीट होतं आणि आता काय होणार आहे तर सायटोकिनेसिस आता सुरू होणार आहे. म्हणजे आता कायरोकिनेसिसमुळे काय झालं की ते सेलमध्ये क्रोमोझोम्सची डेव्हलपमेंट झाली आणि क्रोमोझोम्सची डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा काय केलं की ते आपण पाहिलं की 2n चे 4n 4n चे पुन्हा त्यांचे डबल असे वाढवतच असतात. पण कायरोकिनेसिस मध्ये एक जो न्यूक्लियाई तयार झालेला आहे पूर्णतः मग त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन एक प्रोसेस कंप्लीट होते आणि ही प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर इमिजिएटली काय तयार होतं तर कायटोकिनेसिस सुरू होतं. मग या कायटोकिनेसिस मध्ये काय होतं की जो डॉटर सेल जो तयार झालेला आहे त्याच्यावरती काही प्रक्रिया होते का चला तर पाहूया. द सायटोप्लाझ्मा डिवाइड्स द सायटोकिनेसिस अँड टू न्यू सेल्स आर फॉर्म which are called as a daughter cell. मग आता याच्यामध्ये काय होतं की जे आपण पाहिलं की कायरोकिनेसिसमुळे एक दोन डॉटर न्यूक्लियाई सेल तयार झाले होते बरोबर आहे की नाही. मग त्याच्यामध्ये काय होतंय की पुन्हा त्याच्यामध्ये दोन नवीन पेशी तयार करून तो पुन्हा काय करतो की पुन्हा अजून त्याचे दोन डॉटर
ओके, म्हणजे ते जे 2 डॉटर सेल होते त्या 2 डॉटर सेलला पुन्हा तो काय करतो, त्याच्यापासून पुन्हा 2 डॉटर सेल तयार करण्याचं काम इथं या प्रोसेसला केलं जातं. सो इन दिस प्रोसेस नॉच इज फॉर्म ॲट द इक्विलॅटरल प्लेन ऑफ द सेल. म्हणजे जो डॉटर सेल होता की नाही, एक डॉटर सेल असे इथे एक डॉटर सेल तयार होतो, फॉर्म होतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याचे 2 डॉटर सेल होतात, म्हणजे 2n आपण पाहिलं होतं. पण 2n चे पुन्हा 4n, पण त्यापैकी इथे त्यांनी आपल्याला सायटोकिनेसिस प्रोसेस समजून सांगण्यासाठी इथे एकच आपल्याला सेल दाखवलाय. मग ह्या सेलचं पुन्हा काय करतो की तो 2 सेलमध्ये त्याचं विभाजन करतो. ओके, हे डिवायडेशन करतो. ओके, आणि तो पण इक्विलॅटरली म्हणजे एक नॉच इथं फॉर्म होतो असं ते म्हणतात. However, in the case of plant cell, instead of the notch, a cell plate is formed exactly along the midline of the cell and thus cytokinesis is completed. आणि इथे ते काय सांगतात की प्लांट सेल मध्ये अशा प्रकारचं नॉच वगैरे काही तयार होते, तिथे एक काय तयार होते, तर एक प्लेट तयार होते आणि ती पण कोणती, सेल प्लेट. आणि सेल प्लेट तयार होऊन मग त्याचे पुन्हा सायटोकिनेसिस प्रोसेसने असे 2 मध्ये डिव्हिजन केलं जातं आणि इथे आपली ती सायटोकिनेसिस प्रोसेस कंप्लीट झालं असं आपण म्हणतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस. सो मायटोसिस इज एसेन्शियल ग्रोथ ऑफ द बॉडी. आणि हे मायटोसिसमुळे आपल्या काय होते, बॉडीची ग्रोथ व्हायला मदत होते. इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इनमेसिटेड बॉडी. म्हणजे आपल्याला जर इजा झाली असेल तर त्याची रिस्टोरेशन करण्यासाठी याच्या गोष्टींचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर आपल्याला जखम झाली असेल, वुंड हिलिंग, त्यासाठी देखील आपल्याला याचा उपयोग केला जातो. फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल, ब्लड सेलच्या फॉर्मेशनसाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीने मायटोसिस आपल्याला सर्व बाजूनी काय होतंय, तर मदतच करत असतो. मग आता पुढची प्रोसेस जी आहे ती म्हणजे आपली मियोसिस प्रोसेस. मग या मियोसिस प्रोसेसला 2 टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे, एक पार्ट 1 आणि एक पार्ट 2. ओके, सो मियोसिस मध्ये जर पाहायला गेलं तर काय आता पहा, तर मियोसिस इज कम्प्लिटली थ्रू 2 स्टेजेस. बरोबर आहे, 2 स्टेज मध्ये आहे. तर दोज 2 स्टेजेस आर मियोसिस 1 आणि मियोसिस 2. बरोबर आहे. आणि मग इन मियोसिस 1 recombination or crossing over occur between the homologous chromosomes, and thereafter those homologous chromosomes, that is not sister chromatids, are divided into 2 groups and thus 2 haploid cells are formed. म्हणजे जर तुम्ही जर विचार करायला गेलात आता इकडे, तर इथे आपल्याला माहिती आहे की आता ही जी प्रोसेस जी आहे, जर तुम्ही नीट पाहिलं तर इथं पण प्रोफेज आहे, मेटाफेज आहे, एनाफेज आणि टेलिफेज आहे, ट्रेनोफेज आहे. पण याच्यामध्ये मियोसिस 1 आणि मियोसिस 2 असे 2 स्टेज होतात. तर मियोसिस 1 मध्ये काय होतं की असे हे जे थ्रेड लाईन तुम्हाला जर हे दिसतायत क्रोमोझोम्स, या क्रोमोझोम्सचं काय असतं की इथे अशा पद्धतीने रूपांतर होतं, म्हणजे एकत्रित येतात, स्पिंडल फॉर्म होतात, कंडेन्सेशन होऊन हे बघा की ब्ल्यू कलरचा आहे आणि रेड कलरचे असे वेगवेगळे दाखवले. म्हणजे हा एक क्रोमोझोम आणि हा दुसरा क्रोमोझोम. या केसमध्ये काय होणार आहे की गॅमेट फॉर्मेशनचं काम त्या मियोसिस प्रोसेसमध्ये केलं जातं. अशा पद्धतीने हे 2 आपल्याला इथे सेल्स दाखवलेले आहेत, क्रोमोझोम दाखवले, त्याचं कंडेन्सेशन होऊन अशा पद्धतीने त्याचं काय होतं की एक जोडी तयार होते. मग ह्याची पुन्हा प्रोसेस होऊन अशा पद्धतीने पॅरललिटीज तयार व्हायला सुरुवात होतात. पॅरलली तयार झाल्यानंतर ह्या स्टेजला येतात, पुन्हा त्याचं काय होतं की डिव्हिजन होतं. डिव्हिजन होऊन पुन्हा त्याचे काय होतात की थ्रेड स्ट्रक्चर तयार होतात. मग पुन्हा मेटाफेज मध्ये जातात. मेटाफेज मध्ये गेल्यावरती त्यांचं जे न्यूक्लियस आहे ते पूर्णपणे मेम्ब्रेनने भरून घेतलं जातं. अशा पद्धतीने त्यांची टेलिफेज पर्यंत जशी आपण मायटोसिस प्रोसेस पाहिली होती ती सेम प्रोसेस या मियोसिस 1 मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते. मग मियोसिस 1 मध्ये झाल्याच्या नंतर हे 2n पर्यंत इथे डिप्लॉइड करतात आणि 2n पर्यंत हेच ऑक्टर म्हणजे 2n पर्यंत याची हे केल्याच्या नंतर ते काय होते पुढे तर बघूया आपण. सो आता पुढे काय होते पहा, मियोसिस 1 मध्ये 2n पर्यंत ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. सो आता 2 ग्रुप्स फाइंड दस 2 हॅप्लॉइड. बघा तुम्हाला म्हणा 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. इथे त्यांनी काय केलं तर 2n पर्यंत ते फॉर्म करून देण्याचं काम करतात. लाईक मायटोसिस मध्ये जी प्रोसेस पाहिली होती ती आपण मियोसिस 1 मध्ये पाहिली. आता इथे 2n पर्यंत आपले क्रोमोझोम्स तयार झाले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता मग मायटोसिस 2 मध्ये काय होतं त्याचा आता आपण अभ्यास करूया. बघा आता हे 2n दिसतंय की ते 2n. मग या 2n मध्ये मायटोसिस 2 म्हणजे प्रोफेज 2, मेटाफेज 2, मग हे काय होणार आहे की वेगवेगळ्या व्हायला सुरुवात होणार. टेलिफेज मध्ये काय होतात की दोन्ही हे वेगवेगळे व्हायला सुरुवात होतात आणि मग या 2n पासून ते काय तयार करतात तर 2n चे 4n करणार आणि 4n चे पुन्हा काय करणार n n n n असे तयार करायचा प्रयत्न करणार.
होप सो यू कॅन अंडरस्टूड. सो आता इथे 2 हॅप्लॉइड सेल्स आपले फॉर्म झाले. आता मियोसिस 2 मध्ये ह्याचं काय होते त्यात आपण पाहूया. सो मियोसिस 2, ओके. आता इन मियोसिस 2 just like a mitosis, बरोबर आहे, just like a mitosis, in this stage 2 haploid daughter cell form in meiosis 1. ओके. आता meiosis 1 मध्ये आपल्याकडे काय झालेलं आहे, तर 2 हॅप्लॉइड डॉटर सेल फॉर्म करण्याचं हे काय करतात इथे काम करतात, बरोबर आहे. म्हणजे आता काय होतं की या भागामध्ये आपले काय तयार झालेले आहेत, तर 2 हॅप्लॉइड सेल आपण काय करलेले आहेत की वेगळे होतात. ओके. सो आता इथे वेगळे झाले. Meiosis 1 undergo the division by separation of recombination sister chromatids and 4 haploid daughter cells are formed. आणि अशा पद्धतीने पुन्हा त्या दोघांचं चार हॅप्लॉइड मध्ये ते काय करतात, फॉर्मेशन करतात. सो प्रोसेस ऑफ गॅमेट फॉर प्रोडक्शन, ओके, अँड स्पोर फॉर्मेशन ऑकर्स. म्हणजे याच्यामध्ये काय करतात ते की एक तर गॅमेट फॉर्मेशन पण करतात आणि स्पोर फॉर्मेशन पण करतात using meiosis 2. Okay, in this type of cell division 4 haploid daughter cell are from one diploid. बघा, 4 कोणापासून तयार झाले, 2n पासून. During this cell division crossing over occurs between the homologous chromosomes and thereby the genetic recombination occurs. Due to this all the 4 daughter cells are genetically different from the parent cells and from each other too. आणि या केस मध्ये काय होतं, तर आपल्याला पाहिजे की आता हे 4n पासून 2n पासून ते काय तयार केले, 4n हॅप्लॉइड सेल तयार केले. आणि हॅप्लॉइड सेल तयार केल्यामुळे इथे काय झाले की ते जे तयार झालेले जे सेल आहेत ते पॅरेंट सेल पेक्षाही काय असतात, अतिशय डिफरंट असतात. आता ही जे आपल्याला एक कशा पद्धतीने डेव्हलप होतं त्यासाठी त्यांनी इथे आपल्याला काय दिलेलं आहे, तर एक आपल्याला त्यांनी प्रॅक्टिकल आपल्याला ते म्हणजे एक्सपेरिमेंट दिलेला आहे आणि तो एक्सपेरिमेंट त्यांनी आपल्याला करायला सांगितलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला करून आपल्याला तिथे ते सेल कसे तयार होतात हे आपल्याला एक ओनियनचा जो रूट असतो त्याच्यावरून इथे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी आपल्याला ॲपरेटर्स लागणार आहेत, एक कोनिकल फ्लास्क लागेल, एक ग्लास स्लाइड लागेल, कव्हर स्लिप लागेल, फोर्सेप्स लागतील, कंपाऊंड मायक्रोस्कोप लागणार आहे, वॉच ग्लास लागणार आहे. आणि मटेरियल काय काय असणार, तर मीडियम साईज ओनियन असणार आहे, आयोडिक सोल्युशन असणार आहे, अशा पद्धतीने. मग याच्यामध्ये ते काय करणार की 4 ते 5 दिवसाला त्या कांद्याची वाची आपण प्रोसिजर काय दिली पाहूया. ओके. सो टेक अ मीडियम साईज ओनियन, एक मध्यम आकाराचा आपण काय घेतला, कांदा घेतला. कीप इट इन अ कोनिकल फ्लास्क filled with water in such a way that the roots of the onion will be contact with water. आणि मग एका चंचू पात्रामध्ये आपण पाणी घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये कांद्याची जी मुळं असतात ना, त्या मुळाकडचा भाग त्या पाण्याला स्पर्श होईल अशा पद्धतीने आपण तिला ठेवला. त्याला त्याच्यानंतर काय केलं, निरीक्षण केलं. 4-5 दिवसाला त्याचं निरीक्षण केलं. काय झालं बघा बरं आता, कट आणि त्याच्यानंतर त्याला काय केलं, कट द टिप्स ऑफ सम ऑफ द रूट्स अँड पुट दॅम इन वॉटर ग्लास. आणि मग आपण काय केलं की त्याच्यापैकी काही जे मुळाचे टोकाकडचा जरा थोडासा भाग आपण कापला आणि त्याच्यामध्ये त्याला काय केलं, वॉच ग्लास मध्ये आपण त्याला घेतलं. ओके. अँड पोर सम ड्रॉप्स ऑफ आयोडीन इन वॉच ग्लास, आणि त्याच्यावरती आयोडीनचे काही थेंब टाकले. टेक वन ऑफ द रूट टिप ऑन अ ग्लास स्लाइड, press and it with the help of the forceps. Add 1-2 drops of carefully place cover the slip over it in such a way that air will not be trapped between. आणि त्याच्यानंतर काय केलं की काचपट्टीवरती आपण काय केलं, त्याच्यावरती दाबला आणि ते दाबले आणि त्याच्यावरती पाण्याचे 1-2 थेंब टाकून त्याच्यावरती पुन्हा एक वॉच ग्लास आपण काय केले, टाकले आणि अशा पद्धतीने त्याची ठेवली की त्याच्यामध्ये हवा राहणार नाही. आता काय होणार आहे की ऑब्झर्व द प्रिपेअर्ड ग्लास स्लाइड अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता हे कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. मग काय होतंय की आता ऑब्झर्व केल्यानंतर विच फेज ऑफ सेल डिव्हिजन डिड यू ऑब्झर्व. तुम्हाला तिथे विचारलंय की तुम्हाला कोणत्या प्रकारचा सेल डिव्हिजन तिकडे तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. मग त्याच्यानंतर विच ऑफ दोज कुड यू सी द स्लाइड. मग त्याच्यावरती तुम्हाला त्या सेल डिव्हिजनची तुम्हाला कुठली अवस्था तिथे पाहायला मिळाली, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे अभ्यास करावा लागणार आहे. सो आता इथे काही प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न आपण काय आहेत त्याचा जरा विचार करूया आणि त्याची तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो 2n
जे आहे व्हॉट डू यू मीन बाय डिप्लॉइड दॅट इज अ 2n सेल. व्हॉट डू यू मीन बाय 2n सेल. तर 2n सेल म्हटल्यावरती त्यांनी विचारलं की तुम्हाला 2n सेल म्हणजे नेमकं काय, हे काय समजलंय तुम्हाला, असं त्यांनी तुम्हाला इथे विचारलं. तर मी इथे 2n सेल म्हटल्यावरती आपण तर लास्ट टाइमच पाहिलं होतं की ते 2n सेल म्हणजे काय, तर आपल्याला ते मायटोसिस डिव्हिजन मध्ये कशासाठी आपल्याला हेल्पफुल असतात, तर ते मायटोसिस डिव्हिजन मध्ये आपल्याला ते हेल्पफुल असतात आणि त्याच्यामध्ये 2n सेलच असतात कारण त्यांची काय होतं डिव्हिजन होण्याच्या आधी हे प्रेझेंट असतात त्यामध्ये. ओके. सो आणि ह्याच्यापासूनच मग आपल्याला काय होतं की गॅमेट सेल फॉर्मेशनसाठी याचा उपयोग केला जातो. व्हॉट डू यू मीन बाय हॅप्लॉइड सेल. हॅप्लॉइड सेल म्हणजे याचा अर्थ काय असं त्यांनी तिथे विचारलेलं आहे. हॅप्लॉइड सेल म्हणजे नेमकं काय. तर हॅप्लॉइड सेल म्हटल्यावरती तुम्ही असं म्हणू शकता की 2n पासून फॉर्म झालेला जो सेल आहे त्याला मी हॅप्लॉइड सेल असं मी म्हणू शकतो. बरोबर आहे. मग अशा प्रकारे आपण हॅप्लॉइड सेलचा आपण उल्लेख इथे करू शकतो. व्हॉट डू यू मीन बाय होमोलोगस क्रोमोझोम. होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे तुमच्यामध्ये काय आहे, तर आता आपल्याला माहिती आहे की होमोलोगस क्रोमोझोम म्हटल्यावरती काय, इट इज अ हेल्पफुल फॉर दी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी त्याला हेल्पफुल असतो. बरोबर की नाही. मग अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. मग त्याच्यानंतर काय सांगितलंय, वेदर द गॅमेट्स आर डिप्लॉइड ऑर हॅप्लॉइड. मग मी तर असं म्हणेल की तो हॅप्लॉइडच असतो. कारण बघा की डिव्हिजन झाल्याच्या नंतर मग त्याचं काय होणार आहे, तर पुन्हा त्याचं हे होणार आहे, काय होणार की 2n होतं आणि 2n झाल्याच्या नंतर मग पुन्हा परत त्याचं काय होतं की हॅप्लॉइड व्हायला सुरुवात होतं. म्हणजे तो आपल्याला हॅप्लॉइड म्हणूनच मी त्याला माझ्यामध्ये तरी हॅप्लॉइडच असायला पाहिजे. ओके. सो आफ्टर दॅट व्हॉट दे से, व्हॉट दे आस्क दॅट इज हाऊ आर द हॅप्लॉइड सेल फॉर्म. तर मग आपण बघितलं की मायोसिस डिव्हिजन मध्ये तुम्हाला हॅप्लॉइड सेल तुम्हाला तिथे मिळतो. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी विचारलंय की what is the importance, okay, what is the importance of the haploid cell. मी तर असं म्हणेल की इट इज अ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम साठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. बरोबर की नाही. सो आता आपण याची प्रॉपर्टी ला प्रिव्हियस ह्याच्यामध्येच बघितली होती की कशा पद्धतीने आपल्याला ते हेल्पफुल आहेत ते. सो म्हणजे प्रिव्हियस ह्याच्यामध्ये आपण बघितलं आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण बघितलं होतं की अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेव्हलप करण्यासाठी आपल्याला ह्या मायटोसिस आणि मियोसिस सेलचा आपण इथे काय करत असतो, उपयोग करत असतो. सो अशा पद्धतीने आज आपण मायटोसिस डिव्हिजन हे काय आहे, मियोसिस डिव्हिजन हे काय आहे, हे चांगल्या पद्धतीने आपण लर्न केलं असं मला तरी वाटतंय आणि तुम्हाला चांगल्या बऱ्यापैकी याचे कन्सेप्ट समजले असावेत. कारण हा संपूर्णपणे थेरॉटिकल पार्ट आहे आणि पुढचा जो आपला चॅप्टर होणार आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, त्यामध्ये या मायटोसिस आणि मियोसिसचा कशा पद्धतीने आपल्याला उपयोग होतो या गोष्टींचा आपल्याला अभ्यास पुढील पाठामध्ये चांगल्या रीतीने आपण करणार आहोत. आणि आय होप सो की तुम्हाला आजचा हा संपूर्ण पाठ चांगल्या रीतीने आवडला असणार आहे अशी मी आशा करतो आणि सगळे पाठ तुम्हाला चांगल्या रीतीने समजले असणार आहे अशी आशा करतो. आणि इथे आपला चॅप्टर नंबर 2 दॅट इज लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा यशस्वीरित्या आपण इथे पूर्णपणे अभ्यासून संपवला आहे. आणि अशा प्रकारे सगळे कन्सेप्ट आपण याच्यातले पाहिले आणि अशा प्रकारे आपण हा देखील आज आपला हा धडा पूर्ण कंप्लीट केला आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि मी आता इथे थांबतो. थँक्यू व्हेरी मच.